सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा. नाशिक महानगरपालिकेचे शालिमार येथील बीडी भालेकर मैदान येथील एफ चार्जिंग मशीन बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत उभारण्यात आलेले इलेक्ट्रिक वाहनांचे एफ चार्जिंग मशीन सध्या बंद असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शहरातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या चार्जिंग पॉइंटवर एनचार्ज ॲपद्वारे सेवा दिली जात होती. मात्र सध्या मशीन बंद असल्यामुळे ॲपमधूनही चार्जिंग सेवा उपलब्ध होत नाही. दररोज या सुविधेवर अवलंबून असलेल्या नागरिकांना आता पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर चार्जिंग सेवा सुरू करण्याची मागणी केली असून संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान तांत्रिक बिघाड किंवा देखभाल कारणामुळे मशीन बंद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही. नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली सेवा बंद पडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामन असलम रणरेज, सत्य समाचार मराठी न्यूज, नाशिक. सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा. नमस्कार, आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी असलम रणरेज. चला बघूया आजच्या